परंतु जो काही पूर्वार्धाचा जो एंड आहे तो धमाक्यात होत असताना पाहायला मिळतो. परंतु या मॅचमध्ये काय मोहपाडा बॉईज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मोहपाडा चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट MD बॉईज. यावेळेस बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. आघाडीची जोडी अपूर्व वेडगा आणि त्याच्या साथीला दिनेश सुतार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वीरेंद्र बाबरेचा हा बॉल कट्टर होता, बाहेर निघाला, फिंगर रोल केली. चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. वीरेंद्र बाबरे पुढचा बॉल यावेळेला थेट यस्टनचा भेद. लोअर फुल टोज होता. थेट यस्टनचा भेद घेणारा बँग ऑन टार्गेट. यू मिस. वीरेंद्र बाबरे डेफिनेटली हिट. धक्का लागला, बॅटर आउट. क्षणी महत्वाचा बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. एक मोठा धक्का संघाला लागत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये मोठा बॅटर बाद होत असताना आपण पाहतोय. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वीरेंद्र बाबरेला सफलता प्राप्त झाली. आज हे नाणं खणखणीत बाजू लागले. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, धावा सातत्याने गोळा केल्यात. 66 धावा मागील मॅचमध्ये. 8 बॉल 8 षटकार त्याने ठोकलेत. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज जमा देखील झालंय. धावफलकावरती एक रोहित आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सॉफ्ट हँडने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. ब्ल्यू आर्मीने मागील मॅचमध्ये विजय संपादन केलेला आहे. त्याच वेळेला मोहपाडा चॅलेंजर्स पहिली मॅच जिंकली होती. करण वरखंडेने चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हर 17 धावा 3 विकेट पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि तो मॅन ऑफ द मॅच हकदार राहिला होता. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर तिसऱ्या सामन्यामध्ये वीरेंद्र बाबरे राहिला होता. जो मॅन ऑफ द मॅच हकदार. फुल लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेनवरती होता. सिंगल मिळतीये. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आलेला नाहीये, केवळ एक सिंगल. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत बनल्या पाहायला मिळतात. त्या 3 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहात. दमदार क्रिकेटचा सोहळा. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आणि ज्याच्यावरती प्रत्येकाने करावा गर्व. यावेळेचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा, बाहेर निघणारा यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. 1 फलंदाज बाद झालाय वीरेंद्र बाबरे, ज्याने मात्र भरधाव वेगाने गोलंदाजी केली. हे कोड सुटताना पाहायला मिळालं नाही. पहिल्या षटकाच्या अंती 3ला 1 ब्रेक घेऊयात. क्षणभर विश्रांती. डीजेकडे जाऊयात. मधुर संगीत ऐकू. पहिल्या षटकासाठी लागलेत. 35 बाकी आहेत. चला 35.55 सेकंद बाकी आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला 7 ओव्हर टाकायचे आहेत. थोडी घाई करा. संकेत राऊत गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला अपूर्व पाहायला मिळतं. लोअर फुल टोज होता. हॅमट केलाय डाऊन द ग्राउंड. मॅच ऑन, गेम ऑन. रन्स मिळतील 4. चौकार. स्कोर कार्ड वरती 7 आहेत. 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. त्यावेळेचा बॉल बाहेर निघणारा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय.
7-1. दुसरं षटक जिथे मात्र अपूर्व वेडगा 4 बॉल 6 वरती तो नॉट आउट पाहायला मिळतोय. संकेत राऊत पुढचा चेंडू फुललेनचा वापर जिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळतंय. धावा थांबवल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हा इतिहास राहिला. या स्पर्धेमध्ये अद्याप जास्तीच्या धावा आलेल्या नाही आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मागील मॅचमध्ये जिथे 115 धावा चेस होत असताना पाहायला मिळाल्या आणि अनवी खुशी क्वीन 11 या टीमने एक मोठा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला. पुढचा चेंडू कमी गतीचा होता. वाट पाहिली. कट केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल इथून कन्वर्ट करण्यात येते. धावा इथूनही मिळाल्या तर 2. 9 धावाला फलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन दी बोर्ड आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना अपूर्व चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबलही घेतोय. मोठी फटकेबाजी करतोय आणि हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सर्वाधिक महत्वाचं राहतं आणि ते इथे चालू असताना पाहायला मिळत आहे. रिवा स्विची चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पूर्व वेडगा याला हे मैदान सर्वतोपरी ठाऊक आहे. खडानखडा त्याची जाणीव त्याला आहे. तो आपल्या घरच्याच मैदानावरती बॅटिंग करतोय. 7 बॉल 12 वरती तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 13. कॉन्ट्रीब्युशन 90% या खेळाडूचा आहे या संघासाठी. पुढचा चेंडू लोअर फुलटोज होता. पिक केला. आडव्या बॅटने चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साठी 8 मिनिटाचा वेळ लावलेला आहे. 19 बनल्यात. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. लढावं लागणार आहे या मॅच मध्ये. 19ला 1 आहे. 9.50 करंट रन रेट. 8 बॉल 18 वरती रोहन अपूर्व वेडगा खेळत असताना पाहायला मिळाला आहे. 2 बॉल 1 वरती तिथे रोहित. अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती. अक्षय मासमारला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. अक्षय ज्या रीतीने तो गोलंदाजी करतो. उसळी घेणारे बॉल इथे त्याने हाताळलेले पाहायला मिळालेत. रोहित कुटाडेला इथे रोखून ठेवले. 3 बॉल 1 वरती तो नॉट आउट आहे. धावा गोळा करावा लागणार आहे त्यालाही. उसळी घेणारा होता. विथ द बाउन्स ऑन साइडला टर्न केलाय. हुक केला आणि धावांना बुक केलाय. ठोकला चौकार. थँक्यू. 23ला 1 पाहायला मिळालाय. आज पंचही आनंदित असतील. रिप्लेसमेंट आहे त्यांना. समालोचकाला आज 2 समालोचकाला रिप्लेसमेंट नाही आहे. 23ला 1. फुललेनचा बॉल यावेळेला पाहायला मिळाला. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली आहे. फलकावरती 24ला 1. जिथे मात्र आपण पाहतोय तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. अक्षयने या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. मागील बॉल चौकार पाहायला मिळाला होता. अक्षय मासमार चांगली गोलंदाजी करतोय. धाबा रोखतोय परंतु विकेटचा रकाना भरावा लागेल. उजव्याशीच्या बाहेर होता. बॅकलेफ्टला खाली आणलं. हॅमट केलं होता. कट केला. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षकाला चुकी केली गोलंदाजाने. आधीच बेल्स रिमूव्ह करून बसला होता आणि त्याच कारणास्तव इथे बॉलही हातात आला नाही दुर्भाग्यवश.
ॲक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. स्वीपर कव्हर या क्षेत्रामध्ये इन फ्रंट ऑफ दी बॅकवर्ड पॉइंट. आणि त्याच वेळेला जिथे गोलंदाजाने चुकी केली फलकावरती धावा पडल्या. ते एकंदरीत 26 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट आली आहे, परंतु तदनंतर विकेटचा रकाना भरता गेलेला नाहीये. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघातील धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 ला 1 आहे. धावा बनवल्या जात आहेत. भागीदारी रचली जातीये. प्रोजेक्टेड स्कोर 78 दाखवतोय. 9.53चा करंट रन रेट आहे. 28.57 सेकंदमध्ये तुम्हाला पुढे आणखीन 5 ओव्हर टाकायचे आहेत. यावेळेला बाची आतली कडा यष्टीरक्षक तैनात आहे. तिथे मात्र बॅकअपला शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीमधून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळाली. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 28 ला 1. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 28 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अठ्ठावीस धावा दावलकावरती आहेत. 28 धावा दावलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कमध्ये वीरेंद्र बाबरे. यावेळेला कट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी रन्स इथून कंप्लीट झाली आहे. दावलकावरती 2 आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 बनली आहे. रात्र वैर्याची असते, परंतु आजची रात्र वीरेंद्र बाबरेचीच आहे. मागील षटकामध्ये 3 धावा. या षटकामध्ये सुरुवात केली 2 ने. फलकावरती आहेत त्या 30. एक फलंदाज बाद. उसळी घेणारा बॉल होता. दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन रोखणं गरजेचं आहे. जे अतिरिक्तच्या धावा आहेत त्या ऑलवेज वेलकम. कारण प्रतिस्पर्धी याच गोष्टीचा विचार करत असतो की धावा ज्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या येतील त्या महत्वाच्या आहेत. फलकावरती एकेरीच्या मदतीने 31 बनलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज थेट यष्टांचा साबित. फर्निचर डिस्ट्रॉय. वीरेंद्र बाबरे अशी गोलंदाजी करत राहिला तर आयोजकांना 2-3 जोड आणखीन मागवा लागतील. बॅटेड आउट. ॲक्शन रिप्ले पहा. बॉल ज्या रीतीने आढळला आणि तदनंतर यष्टींनी राऊंड अँड राऊंड खेळत असताना तिथे मात्र इथे यष्टी थेट यष्टांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाने मागून यष्टी दाखवली होती रोहितने आणि जिथे गोलंदाज वीरेंद्र बाबरेने ती दाखवली आणि वाकवली. 31 ला 2. 31 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अनिकेत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे वीरेंद्र ज्या रीतीने गोलंदाजी करतोय तो जिथे धावा दिलेला नाही आहेत त्याने अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. भान ठेवून योजना आखल्यात. बेभान होऊन अंमलात आणतोय. कटरचा वापर चांगल्या दर्जाचा राहिला. 10 बॉल 21. अपूर्व बेडगा जिथे नॉन स्ट्रायकर एंडलाय. अनिकेत हरवेटसाठी ज्या पद्धतीचा हा बॉल इथे पाहायला मिळाला फुललेनचा होता. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येईल.
एकेरी धाव येते, एकेरी दुहेरी धावा इथून सांगड घातली जाते. याच बाबी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला स्कोरबोर्ड हलतं ठेवायचं आहे, धावा घ्यायची आहेत आणि त्याचाच प्रयत्न इथे पाहायला मिळाला आहे. 32-2 चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 24 मिनिटाचा अवधी राहिला आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला पुढचे अजूनही आपण पाहिलं तर 26 बॉल हाताळायचे आहेत. उजव्या यशीच्या बाहेर स्किट झाला होता बॉल. अपेक्षा केली होती बॅटरने उसळी घेईल, बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. 11 बॉलमध्ये केवळ 7 धावा आणि 2 विकेट इथे वीरेंद्र बाबरेने मिळवल्यात. गोलंदाजीचा दर्जा, क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कुतूहलाचा विषय राहतो ना की कोणत्याही स्वरूपाचं त्याने मात्र इथे याही बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. कॉम्प्रोमाइज टप्प्याशी केला होता, वेगाशी नाही. 2 षटक 7 धावा 2 विकेट. 32-2 एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. आणि संगीतकाराची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्येही होत असताना पाहायला मिळाली होती. बालम सिंगर, खरं तर त्याला आपण पाहिलं होतं, अनेक स्पर्धांमध्येही बोलावलं जात होतं. 32-2 आहे. 4 षटक संपलेत. संदीप सांभरे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत स्ट्रायकर एंडवरती. अनिकेत हरवडेला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती आहे. 2 बॉल 1 वरती तो नॉट आउट आहे. मॅन इन ब्ल्यू जर्सीज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज मात्र पाहायला मिळते. पहिली रात्र, पहिला दिवस या स्पर्धेचा. त्यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला. स्वतः गोलंदाज पोहोचतोय चेंडूपर्यंत. इथे मात्र कॅच ड्रॉप. सिंगल निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. संदीप पोचला होता चेंडूपर्यंत. बॉल हा ओंजळीमध्ये आला होता परंतु तिथून निसटलाय. जीवदानही वरदान साबित होतात आणि इथे जीवदानं दिली गेलेली पाहायला मिळाली. 34-2 आहेत. 34-2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल संदीप. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा होता. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. बॅटरचे वैगुण ओळखलेत. फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास केलाय चांगल्या प्रकारे. संदीप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल या वेळेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील त्या 4. अपूर्व वेडगाच्या बॅटमधून आलाय चौकार. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. तिसरे पंच बाळा एखारे सरांची थोडीशी झोपमोड गेली, बाकी काही नाही, टेन्शन नका घेऊ. मैदानाच्या आतमध्ये दाफलकावरती येते 39. बॉलची मागणी करण्यात येते. पहा बॉल अवेलेबल झालाय का. चला मॅच बॉल आलाय. दाफलकावरती 39 आहेत. 13 बॉल 25ची बॅटिंग इनिंग, मॅरेथॉन इनिंग इथे साकारली जाते. 39-2. आहेत. 39 लॉस ऑफ 2 विकेट. 5वं षटक. या षटकामध्ये देखील अपूर्व चांगली बॅटिंग करतोय. फुल लेनचा होता. लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक नाहीये. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. खणखणीत चौकार.
कितीही समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. या पण शहानिशा करणार आहोत या गोष्टीची. चला षटकार आहे. थँक्यू व्हेरी मच. पाहण्याची आवश्यकता लागली नाही. आतमधला इशाराच ग्राह्य धरला जातो, त्यामुळे आतून इशारा जो आला होता 4चाच. ऍक्शन रिप्ले आपण पाहून घेतला. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. हे षटक कभी खुशी कभी गम स्वरूपाचंच राहिलं होतं. धावा जास्तीचे आल्या आणि इव्हेंट फुल ओव्हर इथे संपलं. धावा फलकावरती त्या 45. बॅटर आउट झाले 2. 5 षटकांचा खेळ संपला. 19 मिनिटाचा अवधी आहे. 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. याकडे मी लक्ष वेधेन. 45ला 2 बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये मोहपाडा चॅलेंजर्स. ला 2 आहेत. पुढचा बॉल उजव्या बाहेर इथे अपील करण्यात येते. लाऊड अपील करण्यात आली आहे. बॅटर स्वतः निघालाय. पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. खेळाडू वृत्ती दाखवली आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. अनिकेत हरवटे स्वतः मैदानाच्या बाहेर येतोय. कॉट बिहाइंड विकेट. प्रांजल मनाने त्याने कबुली दिली आहे. होय मी आउट आहे. आणखीन धक्का. रन्स अद्याप पाहायला मिळालेले नाही आहेत. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. संकेत राऊतने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. 45ला 3. डावी यशी सोडून जाणारा दिशाहीन राहतोय की काय बॉल. एक्झॅक्टली अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामधून रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. थोडा ड्यू फॅक्टर जाणवतोय आणि त्याच कारणास्तव पावसाळ्यामुळे या खेळपट्टीवरती तितकासा बाउन्स थोडासा आता स्पंजी बनलाय. काही वेळेला बाउन्स मिळतोय, काही वेळेला बॉल खाली राहतोय. धावफलकावरती आहेत त्या 46. 3 फलंदाज बाद. गोलंदाज थांबतोय. काहीतरी वेगळं घडू नये याकरिता वेळ जाऊ देणंही गरजेचं आहे आणि इथे वेळ जाऊ देण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. अविनाश पवार. पवारची पॉवर आता मात्र दाखवायला लागणार आहे. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर याही वेळेला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. टॉट बॉल येत असताना ऍक्शन रिप्ले पहा. कोण चांगले बदललेत. काटकोनाचा वापर चांगला करतोय. एखाद्या इंजिनिअरिंगलाही लाजवेल इतका चांगला कोणाचा आणि काटकोनाचा वापर संकेत राऊतने केलेला आहे. 46ला 3. पुढचा चेंडू उसळी घेणारा याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढू लागलंय. विकेट आल्यानंतर कुठे ना कुठेतरी ही जी निरंतरता क्रिकेटमधली चांगली पाहायला मिळाली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वैगून ओळखते. फलंदाजाला स्लोवर 1 तितकासा रीड करणं उघड बनलेलं आहे. फलकावरती बनला ते एकंदरीत 46. पुढचा बॉल आडवा बॅटने हुक केला. रन्स मिळतील या बॉलवरती 4. येतोय चौकार.
चा बॉल फुल लेनचा होता, ड्रायव्हिंग लेन वरती लॉंग ऑफला केला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. संकेत राऊतने 2 षटक हाताळलेली पाहायला मिळाली आहेत. विकेट 1 मिळवली. 22 धावा अद्याप त्याने खर्च केलेले आहेत. या षटकामध्ये तितकासा खर्चिक साबित राहिलेला नाही आहे. 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा त्याने खर्च केल्यात. या आधीच्या षटकामध्ये 16 होत्या. 51ला 3. उजव्या यष्टीच्या बाहेर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथूनही येत असताना पाहायला मिळते. फलकाभरती एकंदरीत बनल्या त्या 52. 6 षटकांचा खेळ संपला. 52ला 3. बॅटिंग करत असताना मोहपाडा चॅलेंजर्स या टीमची धावसंख्या आहे 52ला 3. करतो यावेळेचा बॉल फुल लेनचा फॉलो केलं होतं बॅटरला. इथून 1 धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु संगम मताने निर्णय घेतला. दोन्ही बॅटरनेही धाव होऊ शकत नाहीये. ही लेग बाई झाली आहे. लेग बाईची एकेरी धाव संघाची धावसंख्या 53. संदीप सांबरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू त्याने निर्धाव हाताळलाय. अर्थात लेग बाईची रन झाली ती त्याच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाही. फलकावरती 53ला 3. 22 लेग बाईज ज्या गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ऍड होत नाहीत त्या अतिरिक्तमध्ये काउंट होत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल या वेळेला उसळी घेणारा, बाहेर निघणारा फुल लेनचा होता, परंतु रायझिंग झालाय. सरप्राइझिंग आहे. पहा तितकीशी उसळी प्राप्त झाली. टेक ऑफ घेतला होता बॉलने. पवारने 1 चौका ठोकलाय, परंतु अविनाश पवार 5 बॉलमध्ये 5 वरती नॉट आउट बॅटिंग करतो. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. वीरेंद्र बाबरे एक्सपेक्टेबल नाही आहे त्याच्याकडून या गोष्टी. खरं तर एक चांगल्या प्रतीचा खेळाडू आहे आणि तो इथे चुका करतोय. 55ला 3 आहेत. शेवटचे अद्याप 9 बॉलचा खेळ बाकी आहे. हा स्लोवर म्हणून होता. उसळी घेणारा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी येते 56 धावा. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला साई सबोरी देवखोप आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ आई सप्तशृंगी 11. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. आई सबोरी देवखोप आणि त्याच्या साई सबोरी देवखोप आणि त्याच्या अगेन्स्ट आई सप्तशृंगी 11. हाही चेंडू निर्धाव. अपूर्व बेडगा. खरं तर सुरुवात चांगली झाली होती त्याच्या माध्यमातून, परंतु सध्याच्या घडीला कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरा जातोय तो. जी सुरुवात मिळाली तो शेवट करता आलेला नाही आहे त्याला. 19 मध्ये 32 वरती तो नॉट आउट. हाही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात संदीप सांबरेने. एकंदरीत 2 षटक हाताळले. 15 धावा त्याने खर्च केल्यात. धावफलकावरती त्या 56. 3 बॅटर आउट. छप्पनला 3 आहेत. 56ला 3. 60 षटकांचा खेळ संपला. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता जो दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. अविनाश पवार 7 बॉल 8. 20 बॉल 32. रन्स महाग झालेत. या आता मात्र जीव पडू लागला आणि त्या कारणासह बॅटिंग करणं सोपं राहिलं नाही. हाही चेंडू ते यष्टीरक्षकाचा भेद घेतोय
आणि जवळपास आता मात्र पहाटेच्या दिशेनेच आपण निघालोय. 2:34 झालेत. पुढे 2 मॅचेस बाकी आहेत. सकाळी 6 निश्चित. फलकावरती 57-3. 57-3 आहेत. मावशेज आता जाणू लागलाय आणि त्याच कारणासह इथे मात्र बॅटवरती बॉल घेणंही सोपं राहिलं नाही बॅटरला. ओलसरता म्हणू लागली खेळपट्टीमध्ये. अविनाश पवार 8 बॉल 8. खोलात होता, खोदून काढलाय, कव्हर्सला केला, डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथून येते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव घेत असताना अपूर्वने आपली विकेट सोडली आहे. धावफलकावरती त्या 58 आणि चौथा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. करेल कारण सध्या परिस्थितीमध्ये अविनाश पवारच्या बॅटला बॉल तितकेसे लागलेले नाही आहेत. 100चा स्ट्राईक रेट तितका महत्वाचा राहत नाही. 9 चेंडू 9 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने वीरेंद्र तैनात आहे. सहज साधा सोप्पा झेल, फ्री होम डिलिव्हरी होती जी मात्र सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आलाय आणि बॅटर आउट. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. उसळी घेणारा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव. जयदीप मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. जयदीप धुमाडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जयदीप 59ला 5. आतली कडा घेतली बॅटची, स्वतः गोलंदाज आलाय. डायरेक्ट हिटची नामी संधी होती, ती केलेली नाहीये. त्याने ठाऊक आहे अतिरिक्त धावा येऊ नयेत. किंबहुना सध्या घडीला संघ सुस्थितीमध्ये आहे. 60ला 5 आहेत. येस, एक बॉल बाकी आहे. एक बॉल अजूनही बाकी राहिला. या षटकामध्ये 2 वाईड आलेत, 2 डॉट, 2 विकेट आणि 1 सिंगल. शेवटचा बॉल या सत्रातील. खोलातला होता, डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथून येईल, दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड रन कंप्लीट झाली. तिसरी येईल का? दोन्ही फलंदाज वेगाने निघाले. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. 62ला 6 बाद. 63 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला, टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. साई सबुरी देवखोप आणि त्याच्या अगेन्स्ट आई सप्तशृंगी 11. टॉस, नेक्स्ट मॅच.
त्यांना पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत आई सप्तशृंगी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत आई साई सबुरी. आणि आपण सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आशिषजी कडू आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. हेड आणि टेल अशा प्रकारचं हे नाणं तयार केलंय. हेड इज कॉल केला जातोय अँड हिअर इज टेल. यावेळेला आपण पाहतो साई सबुरी विन द टॉस. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. काय असेल आपला निर्णय? आम्ही पुन्हा एकदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेऊ. म्हणजे हा सामना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मागचा सामना आपण अपयश जरूर पदरी आलं होतं. मात्र तदनंतर जर पॉईंट टेबलमध्ये आपल्याला जर पॉईंटची संख्या मिळवायची असेल, 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला यावेळेला मात्र अपोजिट टीमला कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. तर किती धावांवरती आपण रोखणार त्यांना? नक्कीच आताच्या ज्या मागच्या 2 मॅच झाल्या त्या ऑलमोस्ट 100+ मॅच झाल्या, तर आम्ही नक्कीच त्यांना एक 70च्या खाली रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल साई सबुरी अँड ऑल द बेस्ट टू आई सप्तशृंगी 11. थँक्यू सो मच. कारण वेळ आपण मॅच महत्त्वाच्या आहेत. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी टॉस बॉक्समधून न्यूज आहे. साई सबुरी विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद आदरणीय परेश कडू सर. चला यस, इम्पॅक्ट प्लेअरचा यूज या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो घेतला गेलाय सांगितलं जय पवार सरांनी. धन्यवाद सन्माननीय जयजी भोसले सर, थँक्यू व्हेरी मच. टार्गेट 63 हा जर्सी नंबर लकी ठरला. यंदाचा T20 विश्वचषक पुन्हा एकदा बॅक टू बॅक भारतीय संघाने जिंकला आणि नेतृत्व याच तर 63 जर्सी क्रमांकाने केला. सूर्यकुमार यादव स्कायने केला आणि म्हणूनच हा जर्सी क्रमांक नेहमीच चर्चेमध्ये राहतो. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे हा सामना सुरू आहे. मोहपाडा चॅलेंजर्स आणि MD बॉईज या पंचाने दिले ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंग मधील पहिला बॉल घेऊन षटक क्रमांक 1 P1 निलेश हडल गोलंदाजी मार्कवर. मनोर एक्सप्रेस पहिला बॉल समोर बॅटर अक्षय मासेमार. प्रतीक आहे ऑन स्ट्राईक बॅटर आणि त्याने पहिलाच बॉल बीमर बॉल ओव्हर द वेस्ट आणि हा बॉल 4 धावांसाठी धारलाय. अर्धा धावा मिळतील, त्या म्हणजेच 5 धावा ऍड ऑन होताना पाहायला मिळतात. हे गिफ्ट पाहायला मिळालं जे आपण बघितलं, चांगल्या पद्धतीने पीक केलं आणि बॉल 4 धावींमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात. 5 धावा पंजा हा लागलाय चेंडूवरती. यस, DRSचा वापर केलाय फील्डिंग टीमने. मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी येत आहेत टेक्निशियन रूम मध्ये. टीव्ही अंपायर, थर्ड अंपायर म्हणून ज्यांचं कार्य राहिलंय. JP पॅनल म्हटलं की नेहमीच एक डिसिप्लिन लावण्याचं कार्य केलं जातं आणि महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर होतात. जसबीर मेहरा यांच्या पॉडकास्टमध्ये देखील आपण JP सरांना पाहिलं होतं आणि खूप छान पॉडकास्ट ते पाहायला मिळालं जय पवार सरांचं.
आणि निर्णय येतोय इट्स अ नो बॉल, बीमर बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार. रिव्ह्यू लॉस्ट, 5 धावा आणि यस हे फ्रीडचं सिग्नल पंचाने केलंय. निलेश हडल यांना पुन्हा हा चेंडू हाताळावा लागेल आणि समोर प्रतीक धोदळे आहेत. एक चांगले टेक्निकल बॅटर म्हणून त्यांची देखील ख्याती आहे. सरळ यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. एका बॉलमध्ये तब्बल 9 धावा. जणू काय ISPL मध्ये आपण क्रिकेट खेळतोय आणि ज्याच्यामध्ये जर लांबवरचा षटकार लगावला तर धावा मिळतात 9. त्याच पद्धतीनं पहिल्या बॉलमध्ये धावा आल्यात 9 धावा ऑन दी स्कोर कार्ड. ही सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली बॅटिंग. प्रतीक धोदडे म्हटलं की मिस्टर 360 आणि खूप मोठा फॅन बेस ज्याचा राहिलाय बायकर मॅन अर्थात प्रतीक धोदडे. 2 बॉल 2 चौकार. हा बॉल आणखीन एक बीमर हाताळलाय आणि यावेळेस हा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय प्रतीक धोदडे यांच्या माध्यमातून. अप्रतिम आतापर्यंत त्यांची बॅटिंग पाहायला मिळते आणि नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गाजवण्याचं कार्य हे सातत्यपूर्ण केलं जातं आणि तेच पुनश्च एकदा पाहायला मिळालंय. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच प्रतीक धोदडे. मागच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे ठरले होते आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक धोदडे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. धावसंख्या 13. चौदा धावा, 14 रन्स जे पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज निलेश यावेळी सोडवलंय बॉलला सरळ ओव्हर दी बॉलर हेड आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. PDAPL पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग हा येतोय भव्य षटकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जसा बॉल हाताळला. अगदी वाईड यॉर्कर होता परंतु जे कलात्मक फ्लिक ऑफ द रेस्ट मनगटातली जान. प्रतीक धोदडे स्पेशल. बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग इज अ आर्ट अँड आय एम अन आर्टिस्ट हे सांगतोय फलंदाज प्रतीक धोदडे. 2 बॉल नंतर धावसंख्या 20 रन्स. हा देखील बॉल अप्रतिम इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल चाललाय. आणखीन एक चौकार येतोय. चौकार षटकार चौकार षटकारची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल 24 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अगदी 3च चेंडूचा खेळ होतोय आणि प्रति बॉल मध्ये 8 ची सरासरी पाहायला मिळते. हे खूप कमी आपण निलेशजी हडल यांच्या माध्यमातून पाहिलंय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी मात्र घडतात, गोष्टी बिघडतात. कधी आपल्या हातात असतात कधी नसतात. क्रिकेटमध्ये कधी कधी आपण हाय लेवल पीक करतो आणि कधी कधी लो लेवल देखील पीक करतो. अप्स अँड डाऊन येतच राहणार परंतु एक खरा क्रिकेटपटू कधी हरत नसतो. 24 धावा आहे धावफलकावरती. चांगली सुरुवात. शफल झाले, जागा बनवली आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय आणि चेंडू चाललाय. आणखीन एक चौकार येतोय. 4 धावेंसाठी हा फटका पाहायला मिळाला. प्रतीक धोदडे काय बॅटिंग करतायत. मैदान गाजवण्याची भूमिका बघा. जसा बॉल पडला शफल झाले आणि त्यानंतर बॉलला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं. या ठिकाणी 4 धावेंसाठी स्कोरबोर्ड अतिशय वेग धारण करताना पाहायला मिळत आहे. लवकरात लवकरात सामना आम्हाला फिनिश करायचा आहे. चांगला नेट रन रेट आम्हाला पॉझिटिव्ह न्यायचा आहे हे सांगतोय प्रतीक धोदडे. मैदानाच्या आतमध्ये MD बॉयज टीमच्या माध्यमातून धावसंख्या तब्बल 28. यावेळी जबरदस्त फटका, कलात्मक स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट बाय बॅट्समन प्रतीक धोदडे. हा येतोय षटकार 6. 34 धावा धाव फलकावरती लागल्या जातील आणि
34 रन, 34 धावा. 5 बॉल नंतर पुढील बॉल. एक धाव जी पाहायला मिळेल. 35 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये जो जसप्रीत बुमराहने रेकॉर्ड केला, खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये जे लेवल पिक केलेले आहे जसप्रीत बुमराह यांनी, परंतु टेस्ट क्रिकेटमध्ये 35 धावेचा रेकॉर्डही त्यांच्या माध्यमातून आहे. बॅटिंग साठी सर्वाधिक धावा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह यांनी केल्या. पस्तीस धावेचं षटक पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 1. ऋषभ सुमडा येतो गोलंदाजी करण्याकरिता आणि पुन्हा एकदा प्रतीक दोदडे असतील फलंदाजी करण्यासाठी. अर्धा पल्ला तर पहिल्याच ओव्हरमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. ऋषभ सुमडा नो डाऊट एक चांगला बॉलर. पहिला बॉल त्याने योग्य पद्धतीने हाताळलाय. 35. पुढील बॉल आणि यावेळेस बघा फटका खेळल्यानंतर त्या ठिकाणी बॉलवरती बघत राहिले आणि हा येतोय PDAPLचा आणखीन एक दर्जेदार हा चौकार पाहायला मिळालाय. वन साइड आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे आणि वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये आहेत. बायकर मॅन प्रतीक धोदडे यांना आपण पाहू शकाल आणि बायकर मॅन पंच देखील आहेत. JP सर उसाटणे येथे त्यांना देखील बाईक मिळाली बेस्ट अंपायरिंगसाठी. JP पॅनलची चर्चा नेहमीच होते आणि मी नेहमी उल्लेख करतो की आदरणीय मुन्ना पठाण सर आणि आदरणीय जय पवार सर ही यवन जोडी आहे आणि दोघांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी असतो. 19 ऑक्टोबर. धावसंख्या 39. 39. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा डॉट. ऋषभ सुमडाचं षटक. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं समोर पाहायला मिळते बॅटर प्रतीक धोदडे. यावेळेस पूर्ण बिटवीन द गॅप पाहायला मिळते फटका, कारण वरखंड त्या ठिकाणी पोचताना पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 41, त्याच्यामध्ये 39 धावा प्रतीक धोदडे यांच्या पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत सर्व चेंडू प्रतीक धोदडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगल्या पद्धतीने पिक केलं बॉलला आणि पाठवलाय 6 धावांसाठी. आता प्रतीक धोदडे याच्या बॅट मधून तब्बल धावसंख्या इंडिव्हिज्युअल स्कोर त्याचा राहिलाय 45 धावा. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहिलंय. तब्बल 3 अर्धशतक आपण पाहिलीत आणि आणखीन एक हाफ सेंचुरी. लोडिंग 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 अँड लोडिंग. ऋषभ सुमडा यावेळेस हा बॉल पाहायला मिळतोय. सर मिडॉनला बॉल केलाय, धाव मिळणार नाहीये यावेळेस आणि आता मात्र हे पाहायला मिळतंय. आता प्रथमतः आपण जर बघितलं तर प्रथमतःच आकाश गोगलदारे या ठिकाणी येईल फलंदाजी करण्यासाठी. काय योगायोग आहे बघा.
पर्व एक पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं, ज्यामध्ये बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड आकाश गोगलदारे यांना मिळाला. तर सर्वाधिक धावा प्रतीक दोदडे यांनी केल्या होत्या. अर्थात 2 उत्कृष्ट फलंदाज खेळत आहेत आणि यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी इंट्रोड्यूस केलंय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये करण वरखंडे, ब्रँडो सातपाडी, युवा टॅलेंट आकाश गोगलदारे. सेन्सेशनल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, कारण प्रतीक चांगला टचमध्ये आहे आणि त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं, त्याचं अर्धशतक होऊन ते मी देखील खूपच सेलिब्रेट या ठिकाणी करेन, हाच त्याचा प्रामाणिक हेतू उद्देश राहिलाय. आणि क्रिकेटमध्ये प्रामाणिक हेतू उद्देश असेल तर जरूर तुमची चर्चा होते. धावसंख्या 48 आहे आणि त्याच्यामध्ये धावा केल्यात प्रतीक दोदडे यांनी 14 बॉलमध्ये 45 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून राहिलेल्या आहे. लक्ष आहे 63 धावेंचं. पुन्हा करण वरखंडे, फुल टॉस बॉल, गुडघ्यावर केलं बॅलेन्स, फॉलिंग स्वीप, आणि हे आहे आजच्या रात्रीतील प्रतीक दोदडे यांचं अर्धशतक. एकदा जोरदार डाळ्या उद्या. 15 चेंडू 51 यस बॅट दर्शवत आहेत. मागे जे मी सोडलं होतं तेच पुन्हा येथून मी सुरुवात केलंय आणि 15 बॉलमध्ये 51 धावा ची खेळी करताना PDAPL पुन्हा एकदा गाजवतोय. मिस्टर PDAPL, सातत्याचं दुसरं नाव प्रतीक दोदडे. 4थं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 धावेची आवश्यकता, षटकार आला आणि त्यानंतर बघा फिरता चेंडू होता आणि अशा चेंडूसाठी तुम्हाला विशिष्ट ओंजळ करावी लागते, कारण की हा बॉल फिरतो हातातून आणि सटकतो आणि तेच पाहायला मिळालं. झेल सुटला. 54 धाव फलक्यावरती आहेत. सन्माननीय पंकजजी काकडे साहेब आणि मंगेशजी मर्ले साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं प्राइज, इंडिव्हिज्युअल टोटल 2000 रुपयांचं प्राइज या ठिकाणी आलंय. फक्त 9 धावेची आवश्यकता. 10 विकेट्सने हा सामना आपल्या नावी करतील का? 54 धाव फलकावरती आहेत. पालघरचा अभिमान, पालघर एक्सप्रेस, शार्दूल नरेंद्र ठाकूर 54. परंतु जेव्हा त्यांनी भारतीय संघामध्ये डेब्यू केला वानखेडेच्या स्टेडियमवरती 2017 साली, तेव्हा त्यांचा जर्सी क्रमांक विशिष्ट होता, 10 होता. यावेळेस बघा आता खिलवाड करतायत. हा बॉल पंच केला, बॉलला पुल केला आणि पाठवले बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. येतो आणखीन एक षटकार. धावसंख्या 60 या अंकावरती. आता फक्त 3 धावेची आवश्यकता. ओनली अँड ओनली 3 रन्स टू विन. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 60 धाव फलक्यावरती. 5 बॉलचा खेळ होतोय. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे करण वरखंडेच्या या षटक्यामधील. 18 मध्ये 57 धावा. आकाश गोगलदार याच्या माध्यमातून 1 बॉलमध्ये 1 धाव त्याने केली. स्ट्राईक पुन्हा त्याने दिली प्रतीकला आणि प्रतीक मात्र षटकारामध्ये डीलिंग करताना पाहायला मिळतोय. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. हा फटका उंच गेलाय, फटका फसलाय, खूप दूरवरून फिल्डर पुढे आलेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडेच घेताना पाहायला मिळत आहेत. 61 रन्स आतापर्यंत आपण जर बघितलं. धावसंख्या लागली 61. 3 षटकानंतर 20.33च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळत आहेत. स्टँडर्ड बॅटिंग रिकॉग्नाइझन इन ओपनिंग पेअर आकाश गोगलदारे अँड प्रतीक दोदडे हेच पाहायला मिळालंय. MD बॉईज टीमच्या माध्यमातून यशस्वी ओपनिंग पेअर जे पाहायला मिळतंय. संघाला फाउंडेशन बिल्डअप करून देणं, लवकरात लवकर धावा अचीव करणं आणि सामना जिंकवणं, या गोष्टी ज्या पाहायला मिळतात. सूरज धोडी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगला क्रिकेटपटू आहे सूरज धोडी. लेदर बॉल देखील खूप चांगलं तो हाताळतो. त्यासोबत टेनिस बॉलचा खेळ देखील त्याच्या माध्यमातून अप्रतिम नेहमीच आपण पाहिलंय. साई 11 पालघरच्या माध्यमातून रोहितजी खुताडे आणि सूरज धोडी ही 2 नावं नेहमीच चर्चेमध्ये राहतात. आणि पालघरचं क्रिकेट लेदर बॉलसाठी सूरज धोडी नेहमीच खेळत असतो. आणि समोर आहेत प्रतीक दोदडे. 19 चेंडूमध्ये 58 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. विस्फोटक खेळी
आणि आता धावा करायच्यात फक्त आणि फक्त 2. त्यामधील एक धाव दिली गोलंदाजाने वाईटच्या स्वरूपाची. धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 62 धावा, 62. आणि यावेळेस पुल केलं गेलंय. ग्राउंडेड स्ट्रोक आहे आणि डीप मिड विकेटला बॉल चालला आणि यस हा चौकार आहे. 4 धावांसाठी बॉल गेला आणि सामना या ठिकाणी होतोय फिनिश. MD बॉयज विन बाय 10 विकेट्स. अतिशय लवकरात लवकर सामना फिनिश करताना पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये 62 धावींची खेळी. अपूर्व वेडगे यांनी खूप चांगली बॅटिंग केली, 32 धाव्यांचं योगदान दिलं. त्यानंतर बॉलिंगमध्ये वीरू बाबरेचा क्लास आपण बघितला. 2 षटकामध्ये 7 धावा आणि 2 विकेट्स. कौशिक गोरखाने 6 धावा 1 विकेट्स. संकेत राऊत 23 धावा 2 षटकामध्ये, त्यामध्ये 1 विकेट त्याने घेतली. आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये तर हा प्लेयर एकटा एका टीम समान आहे.